बेळगाव शहर हे कर्नाटकाचं नाक म्हणून आम्ही सगळीजण बोलत असतो। बेळगाव शहराला एक इतिहास आहे। इथं मराठा लाईफ इन्फंट्री असेल, किल्ला बस्ती असेल आणि संगोळी रायना कित्तूर आणि चन्नम्मा छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पदप्रश्न झालेलं हे शहर। या शहराचा ज्यावेळी विषय येतो त्यावेळी किल्ला बस्तीचा सुद्धा उल्लेख जरूर होतो। या किल्ला बस्तीचं हजारो वर्षाचा इतिहास असलेली ही जैन मंदिर, या जैन मंदिरामध्ये गेले 20 वर्षापूर्वी क्रांतिकारी राष्ट्रसंत तरुण सागरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय मोठा कार्यक्रम झाला होता, जिथं समाज एकत्र येऊन आजही एकत्र तिथं काम करण्याची एक आम्हाला ऊर्जा तरुण सागर महाराजांच्यामुळे मिळाली। आणि तेच काम आज 20 वर्षानंतर परत एकदा धर्मचक्र आराधना करत आहोत। आचार्य धर्मसेन महाराजांच्या दिव्य सानिध्यामध्ये आणि सुनील हनुमानराव यांच्या नेतृत्वाखाली अखंड जैन समाज एकत्र येऊन अभय पाटील असतील, मी असेल, वीरकुमार पाटील असतील आणि अनेक भरपूर सन्मती कस्तुरी, चंदू कलमनी, अभिनंदन जाबानवर असे अनेक पुष्पक हनुमानवर अशा अनेक युवकांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आहे। सगळ्यांचं सहकार लाभलेलं आहे आणि विशेष करून बेळगावची जिल्हा मंत्र्यांचंही अतिशय मोलाचं योगदान या कार्यक्रमाला मिळालेलं आहे। सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय। असंच प्रेम, विश्वास आणि उत्साह बेळगाव शहराच्या प्रत्येक समाजामध्ये राहू दे अशा प्रकारची प्रार्थना या शोभायात्रेच्या निमित्तानं मी सगळ्यांच्या समोर किल्ला बस्तीपासून शोभायात्रा सुरू होऊन फोर्ट रोड मार्गे आनंदसेन गल्ली असेल, शेरी गल्ली असेल, तानाजी गल्ली असेल, चिक बस्ती असेल, असे 4-5 गल्ली जिथं जैन समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतो त्या सगळ्या गल्ल्यांमधून ह्या शोभायात्रा निघून परत इथं किल्ला बस्तीमध्ये 10च्या आत हा कार्यक्रम संपवण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे।